नमस्कार, मी अशोक धायगुडे. सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व नागरिकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पिंपरी चिंचवड शहरात सुख, समृद्धी, शांतता आणि सौहार्द नांदावा हीच सर्व नागरिकांना सदिच्छा आहे. ह्या भूतालावर वास्तव्यात असणाऱ्या सर्व जाती, धर्म, पंथ यांच्या सर्व श्रद्धास्थानांना माझं मनपूर्वक नमन, मानाचा मुजरा. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खुल्या प्रवर्गातनं 9 मधनं निवडणूक लढवतोय. आणि निवडणूक लढवण्यामागचं कारण काय तर मी एक गरिबांचा, सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येतोय. गरिबी काय असते मी हे वयाच्या 26 वर्षापर्यंत भोगले. 12x8 1296 स्क्वेअर फुटाच्या घरात माझ्या आयुष्याची मी 26 वर्ष काढले. खरावाडीत राहणाऱ्या कर्डिले यांच्याकडे मी 10 वर्ष पेपर टाकले. मी ड्रायव्हरचं काम केलंय, मी बिगारी काम केलंय. माझ्या आईवडिलांनी मला मोलमजूर करून शिकवलं. आज मी वकील म्हणून काम करतोय, एक व्यावसायिक म्हणून काम करतोय. आणि ह्या सर्वसामान्यांच्या अडचणी काय ह्या मी पाहिल्या. माझ्या परिसरात सर्वात भयानक परिस्थिती आहे ती गुन्हेगारीची. पोरांनी अधिकारी व्हावं ही आमची इच्छा आहे, पण पोरं गुन्हेगारीकडे वळले जातात. ह्या गोष्टीला आपल्याला टाळायचं आहे. पोरांना गुन्हेगारीचं आकर्षण दाखवते कोण? मराठवाड्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं पोटं भरायला आली आणि पोटं भरायला आलेल्या लोकांची लेकरं गुन्हेगार का झाली याला राजकारणी जबाबदार आहे. त्याच्यामुळे ह्या गोरगरिबांच्या पोरांना आम्हाला अधिकारी करायचं. मागच्याच वर्षात माझ्या विठ्ठलनगरचे 4 पोरं महसूल अधिकारी झालेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि पुढच्या 5 वर्षात मी 50 पेक्षा जास्त मुलांना महसूल अधिकारी, पालिकेचे अधिकारी करणार आहे. एकही माझ्या विठ्ठलनगर प्रभागातला आणि ह्या प्रभाग 9 मधला विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळणार नाही, अशा दृष्टीने आपल्याला पावलं टाकायचे. आणि सर्वात महत्वाचं, मी राशनचं गहू आणि तांदूळ खाऊन मोठा झालेलो आहे. आणि अलीकडच्या परिस्थितीत हेच पुढारी आणि हे राशन विक्रेते गरिबांच्या राशनची 50% चोरी राजरोसपणे करत आहेत. मागं हा मुद्दा मी उचलून सुद्धा त्याचं काहीही झालं नाही. त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी पाठीशी घालतात. स्थानिक प्रतिनिधी गोरगरिबांच्या हक्काचं राशन चोरतात आणि त्याच चोरलेल्या राशनच्या नाताळातून 31 डिसेंबरला आणि निवडणुकीच्या दरम्यान हे लोक आपल्याच गोरगरिबांना बिर्याणी खाऊ घालतात आणि त्या बिर्याणीच्या जोरावर ही मतं मागतात. हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. माझ्या प्रभागात टक्केवारी बंद होईल. माझ्या प्रभागात जो रस्ता होईल तो पुढची 15 वर्ष उकरला जाणार नाही. मी स्वतः माझ्या मुलाला पुढच्या वर्षी नगरपालिकेच्या शाळेत टाकतो. त्याच्यामुळे तुम्ही शाळांचा दर्जा कसा होईल याचा तुम्ही विचार करू शकता. आणि मी फक्त पंजा गळ्यात घातलाय म्हणून निवडणूक लढवत नाही. मी गेली 2 वर्ष झालं एकही जनसंवाद न चुकवता 30 ते 40 प्रश्न प्रत्येक जनसंवाद सभेत माझे असायचे. सर्व प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे. आणि यापुढे देखील जनप्रतिनिधी म्हणून, लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेसमोर जातोय. आणि पिंपरी चिंचवडकर आणि प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांना मी भाग्यवान समजतोय. आपण जर बघितलं तर लोक मतदानाला येत नाहीत. त्याचं कारण असं असतं की लोकांना वाटतं की मी ह्यांना मतदान का करू, हा तर भ्रष्टाचारी आहे, हा तर पैशावाला आहे, हा गुन्हेगार आहे, मी मतदान का करू. प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांना आम्ही एवढा चांगला पर्याय दिलाय. आमच्याकडे 3 कायद्याचे अभ्यासक, 2 वकील, 1 उच्च शिक्षित तरुणी विद्यार्थिनी आणि 1 डॉक्टर, इतका चांगला पर्याय आम्ही मतदारांसमोर दिलाय. त्यामुळे निश्चितच ज्या काँग्रेसने हे शहर घडवलंय, हा देश घडवलाय, हे पिंपरी चिंचवड घडवलंय, ह्या काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास द्या. आणि आम्ही पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आशियातली सर्वोत्कृष्ट महानगरपालिका बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, असं मी तुम्हाला आश्वासित करतो. गुन्हेगारी आणि भयमुक्त हे शहर आणि प्रभाग तुम्हाला देऊ असं आश्वासित करू शकतो. हीच माझी सर्व मतदारांना विनंती आहे. मतदारांनी त्यांच्या मताचं दान आमच्या पदरात टाकावं आणि मतदारांचा सोयीचा उमेदवार निवडावा अशी आमची विनंती.